आज मी तुझ्या समोर हात जोडायला नाही आलोय, ना पसरवायला आलोय, ना काही मागायला आलोय. माझ्या हक्काच्या माणसासाठी श्वास मागायला आलोय मी. चांगल्या माणसांच्या मागे देव कायम उभा असतो म्हणे. खोटं आहे, सगळं खोटं आहे. माझ्या आईने कोणाचं वाईट केलं होतं? तिला काय हिरावून घेतलं माझ्यापासून? तारिणीच्या आईने कोणाचं वाईट केलं होतं? ती तर चांगलंच काम करत होती ना, तिला पण येऊन गेलास. आणि आता तारिणी बरोबर सुद्धा तू तेच करायला निघालायस. पण मी हे बिलकुल होऊ देणार नाही. माझ्या नशिबात सगळं सुख एकत्र असावं असं बिलकुल वाटत नाही ना तुला? आधी आईची माया होती, पण बाबांचं प्रेम नव्हतं. आता बाबांचं प्रेम आहे, तर तारिणीला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करतोयस. जेव्हा माझं कोणी नव्हतं तेव्हा तारिणी माझं कुटुंब झाली, माझं जग झाली. आज तू माझ्यापासून फक्त माझी मैत्रीण किंवा बायको नाही, तर आयुष्य हिरवून घेण्याचा प्रयत्न करतोयस. काय मिळतं तुला हे सगळं करून? माझ्यावर प्रेम आहे म्हणाली बॉस. आत्ता कुठे आमच्या प्रेमाची सुरुवात होणार होती? हे पण बघवलं नाही तुला. हो, तुझ्याचमुळे झालंय सगळं. माझ्यावर चालवलेली गोळी तिने स्वतःवर घेतली. ती गोळी माझ्यासाठी होती ना, मग तिला त्रास का देतोय? तुला हवं तर माझा जीव घे, पण माझ्या वाट्याचे श्वास तिच्या पदरात घाल. मग आता माझं प्रेम मिळवून देणं ही तुझी जबाबदारी.